नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. जय महाराष्ट्र आयोजित व्हिजन 2030 पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा, सिडको आणि राजश्री लॉटरी, स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री अनिल कुमार गायकवाड यांचं. श्री अनिल कुमार गायकवाड MSRDCचे मॅनेजिंग डिरेक्टर आहे. मी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक श्री प्रसाद काथे यांना विनंती करेन की त्यांनी गायकवाड सरांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक श्री प्रसाद काथे यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमामागची जी संकल्पना आहे, भूमिका आहे, ती मांडावी. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवर, व्हिजन 2030 अशा शीर्षकांतर्गत ज्या वेळेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामागची भूमिका स्पष्ट होती की आमचं नाव जय महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या प्रती आमची अधिकची बांधिलकी आहे. बाकीच्या प्रत्येकाला बाईट जर्नलिझम करायचं असेल, आम्हाला त्याच्या पलीकडे जायचं आहे. आज काय घडतं हे तुम्ही सांगूच शकाल, पण आम्हाला पुढच्या 5-6 वर्षांमध्ये काय घडायला हवं आहे ते सांगायचं आहे. त्या माध्यमातून व्हिजन 2030ची संकल्पना आली आणि या परिषदेच्या माध्यमातून आपण एक गोष्ट अधोरेखित करतो आहोत की प्रत्येक माणसाला या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काही ना काहीतरी योगदान करायचं आहे. मग जी माणसं या प्रत्यक्ष कृतीमध्ये थेट सहभागी असतात त्यांची मुलाखत, त्यांची चर्चा घडवून आपण तो विषय समोर आणावा. ज्या वेळेला हा विषय मांडला जाईल त्यावेळेला मी आपल्याला नम्रपणे हे सांगू इच्छितो की इथं मांडलेली सगळी मतं ही नोंदवली जाणार आहेत आणि ती नुसती नोंदवली जाणार नाही आहेत, तर आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि पुढची 6 वर्ष आज इथे जो शब्द दिला जातोय तो दिला गेलेला शब्द भविष्यात खरा ठरतोय का नाही हे तपासणार आहोत. येत्या काळामध्ये कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आजचा संपूर्ण कार्यक्रम आणि यापुढे होणारे विविध कार्यक्रम ज्यात आपल्याला महाराष्ट्र कसा बदलून हवा आहे याची संकल्पना प्रकाशित होईल. तुम्हा सगळ्यांना त्याही कार्यक्रमाला यायचं आहे. तुर्तास आपले मान्यवर या पुढच्या चर्चेसाठी वाट पाहत आहेत. कोणत्याही देशाच्या विकासामध्ये तिथल्या पायाभूत सुविधांचे योगदान हे खूप महत्त्वाचं असतं आणि याची जबाबदारी धोरणात्मकरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याची धुरा सध्या श्री अनिल कुमार गायकवाड यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची मी विनंती करेन मुलाखतकार श्री भूषण करंदीकर यांना. जय महाराष्ट्राच्या या व्हिजन 2030 मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज आपण MSRDCचे MD श्री अनिल कुमार गायकवाड यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या 7-8 वर्षांमध्ये MSRDC हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती झालं. ते महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे आणि ते प्रकल्प अर्थातच उत्तमरित्या पूर्ण झाले, त्यामुळे MSRDC आपल्या सगळ्यांना प्रकर्षाने माहिती झालं. MSRDCने नेमकं काय केलं, या पुढच्या काळामध्ये MSRDCची महाराष्ट्राच्या विकासामध्ये कशी भूमिका असेल याविषयी आज आपण श्री अनिल कुमार गायकवाड यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, आपलं मनापासून स्वागत. सर, गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये जसं मी आता म्हटलं की MSRDCनं वेगानं प्रगती केली आणि ही भविष्यातल्या उज्ज्वल कामांसाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठीची नांदी होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण यावरती काय सांगाल? निश्चितच, कारण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची निर्मितीच मुळात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामं करण्यासाठी झाली आहे. 1996 साली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची निर्मिती झाली आणि त्या काळामध्ये 96 ते 2000 या 4-5 वर्षाच्या काळामध्ये आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवे पाहतोय किंवा मुंबईतील 55 उड्डाणपुलं, तर ही जी मोठी कामं होती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि 55 उड्डाणपुलं, ही कामे त्या काळामध्ये प्रामुख्याने MSRDCच्या माध्यमातून हाती घेतली गेली. गडकरी साहेब त्यावेळेस या विभागाचे माननीय मंत्री होते आणि त्या प्रकल्पाचा फायदा आज सुद्धा आपण पाहताय की सर्वसामान्यांना मुंबई पुणे एक्सप्रेसवे असो किंवा मुंबईतील 55 उड्डाणपूल असो, मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि मुंबई पुण्यातील अंतर कमी झाल्यामुळे
त्या भागातील विकास साधण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग झाला आहे. 96च्या नंतर जर MSRDCमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प हाती घेतले होते तर ते 2018च्या नंतर म्हणजे 2015मध्ये समृद्धी महामार्ग जो आहे, आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने हा ओळखला जातो. तर हा महामार्ग बांधण्याची संकल्पना त्यावेळेसचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यावेळेस 2015मध्ये ती संकल्पना मांडली आणि हा एक्सप्रेसवे प्रत्यक्षात 2019मध्ये सुरू झाला समृद्धी महामार्ग. आणि 2022मध्ये म्हणजे 11 डिसेंबर 2022मध्ये पहिला टप्पा जो आहे नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर टप्प्याचं लोकार्पण माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते झालं. त्याच्या पुढच्या 80 किलोमीटर टप्प्याचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मे 2023मध्ये झालं नुकतंच. आणि पुढील टप्प्याचं जे काही लोकार्पण आहे इगतपुरीपर्यंतचा पुढचा टप्पा आहे तो फेब्रुवारी मध्ये होईल पुढच्या महिन्यामध्ये. आणि संपूर्ण महामार्गाचं जे लोकार्पण आहे समृद्धी महामार्गाचं ते जुलै 2024पर्यंत पूर्ण होईल. तर म्हणजे मागील एक 2015 नंतरचा जो काळ आहे म्हणजे 2019 नंतर प्रत्यक्ष या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. याच काळामध्ये असे 4 फ्लॅगशिप प्रोजेक्ट जे आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे ते MSRDCमध्ये हाती घेतली गेली. त्याच्यामधलं महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 55,000 कोटीचा प्रोजेक्ट. त्यानंतर मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे आपला म्हणजे मुंबई पुणा एक्सप्रेसवे जेव्हा त्या काळात बांधला गेला त्यावेळेस खंडाळा आणि लोणावळ्याचा जो भाग आहे तर त्यातली 19 किलोमीटरची अशी लिंक होती की जुना जो महामार्ग होता नॅशनल हायवे जो मुंबई पुण्याला जोडणारा त्या ठिकाणचा भाग हा एक्सप्रेसवे बांधता आला नव्हता. त्यावेळेसची फॉरेस्टची रिझन्स काही कारणं होती त्यामुळे एक्सप्रेसवे आणि जुना नॅशनल हायवे हे एकत्र असे होते 19 किलोमीटरमध्ये. 94 किलोमीटरचा एक्सप्रेस हायवे हा नव्हताच मुळी 19 किलोमीटरने तो कमी होता. पण तो जो मिसिंग लिंक होता म्हणजे 19 किलोमीटरचा खंडाळा घाटातला तर तिथे 2 बोगदे बांधणं 9 किलोमीटरचा एक 9 किलोमीटर लांबीचा एक बोगदा दुसरा 1.6 किलोमीटर लांबीचा दुसरा बोगदा आणि त्याच्यामध्ये 600 मीटर लांबीमध्ये एक उंच असा ब्रिज. तर हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा 11,000 कोटीचा प्रोजेक्ट हा दुसरा प्रोजेक्ट. तिसरा प्रोजेक्ट सी लिंकचा प्रोजेक्ट जो आता आपण बांद्रा टू वरळी सी लिंक आपण 2009-10 मध्ये बांधला. तर त्यानंतर पुढचा जो सी लिंकचा एक्सटेन्शन आहे म्हणजे बांद्रापासून वर्सोव्यापर्यंतचा तो एक दुसरा प्रोजेक्ट आहे तो 11,000 कोटीचा प्रोजेक्ट. आणि तिसरा प्रोजेक्ट म्हणजे ठाणे क्रीक ब्रिज. तर हे 4 जे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आहेत MSRDCनी ह्या मागच्या काळामध्ये हाती घेतले आणि हे 4ही प्रोजेक्ट आता व्यवस्थितपणे सुरू आहेत. समृद्धी महामार्ग जुलै 2024 पर्यंत पूर्ण झालेला असेल. मिसिंग लिंक प्रोजेक्ट जो आहे हा येणाऱ्या मार्च 2025 पर्यंत सर्वार्थाने पूर्ण होईल. आणि TCB3 जो हा प्रोजेक्ट आहे तिसरा प्रोजेक्ट त्याच्यामधला एक पूल जो आहे 2 पूल आहेत एक्झिस्टिंग पुलाच्या दोन्ही बाजूला 3 लेन्सचे. तर एक पूल एप्रिल 2024 मध्ये पूर्ण होईल आणि पुढचा जो आहे तो डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. आणि सीलिंगला वेळ लागेल. सीलिंग प्रोजेक्ट हा मोठा असल्यामुळे 2027 पर्यंत पूर्ण होईल. हे 4 मेजर प्रोजेक्ट MSRDCने सध्या हाती घेतलेले आहेत आणि हे अशा पद्धतीने पूर्ण होईल. नजीकच्या भविष्यामध्ये हे 4ही प्रोजेक्ट्स महाराष्ट्राच्या जनतेसाठी MSRDC कडनं केले जातील त्याची कामं सुरू आहेत. मात्र एकूण आपण जर बघितलं समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रोजेक्ट होता महाराष्ट्राच्या दृष्टीनं असं म्हटलं जातं. आपण सुरुवातीपासून या प्रोजेक्टमध्ये होतात. नेमक्या काय अडचणी होत्या आव्हानं होती विशेषतः जमीन अधिग्रहण हा जो एक महत्वाचा टप्पा या महामार्गासाठीचा होता तर त्याविषयी आपण काय सांगाल ते किती आव्हानात्मक होतं? हे पास समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पावर सुरुवातीपासूनच मी आहे. म्हणजे या प्रकल्पाचं एस्टिमेशन अंदाजपत्रक संकल्पन ते एक्झिक्युशन हे माझ्याच कार्यकाळामध्ये सुरू झालं आणि सुदैवाने याचं कम्प्लिशन पण माझ्याच कार्यकाळामध्ये पूर्ण होते. म्हणजे एवढ्या मोठ्या मॅग्निट्यूडचा जो प्रोजेक्ट आहे तो एस्टिमेटपासून कम्प्लिशनपर्यंत माझ्या काळामध्ये पूर्ण होतो आहे. आपण आता विचारल्याप्रमाणे कुठल्याही प्रकल्पासाठी सर्वात जास्त आव्हानात्मक असतं ते लँड एक्विजिशन आणि जे क्लिअरन्सेस आपल्याला लागतात. कुठलाही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला फॉरेस्ट क्लिअरन्स असेल वाईल्ड लाईफ क्लिअरन्स एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे खूप गरजेचे असतात आणि त्यासोबतच लँड एक्विजिशन. आता समृद्धी महामार्गासाठी साधारणतः 9,000 हेक्टर एवढी लँड लागली. 9,000 हेक्टर एवढं लँड एक्विजिशन आम्हाला करावं लागलं आणि 9,000 हेक्टरमध्ये 30,000पेक्षा जास्त शेतकऱ्याकडनं आम्ही हे लँड अक्वायर केली.
30,000पेक्षा जास्त शेतकऱ्याकडनं, आणि यासाठी मोबदला पण साधारणतः 9,000 कोटी एवढा मोबदला दिला गेला. एवढं मोठं महाकाय लँड एक्विजिशन जे आहे हे 9 महिन्याच्या काळामध्ये पूर्ण झालं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की एवढ्या मोठ्या प्रमाणातलं जे काही लँड एक्विजिशन एखाद्या प्रोजेक्टसाठी लागणार आहे ते याच प्रकल्पासाठी देशामध्ये सर्वात फास्टेस्ट लँड एक्विजिशन झालेलं आहे. आता लँड एक्विजिशन करायचं म्हटलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते शेतकऱ्यांनी आपल्याला जागा द्यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग लँड एक्विजिशन सुकर होण्यासाठी जे काही म्हणजे आवश्यक ते शासन निर्णय वेळच्या वेळी निर्गमित करायला पाहिजे ते शासन निर्णय निर्गमित केले गेले. पहिल्यांदाच कन्सेंट बेसवरती कॉम्पेन्सेशन देणे हा प्रयोग आपण या प्रकल्पावरती राबवला. 2013चा एक लार ॲक्ट आहे. लार ॲक्टप्रमाणे सध्या देशभरामध्ये लार ॲक्टप्रमाणे जे काही आपण जमीन अधिग्रहित करतो प्रकल्पासाठी त्याचं कॉम्पेन्सेशन दिलं जातं. त्याच्यामध्ये 4 पट कॉम्पेन्सेशन मिळतं लार ॲक्टप्रमाणे. आता 4 पट कॉम्पेन्सेशन म्हणजे कसं हा बऱ्याच जणांना प्रश्न असेल, पण ते कसं आहे की डिस्ट्रिक्ट कलेक्टर जे आहेत ते रेट ठरवतात. त्याचे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार आहेत रेट ठरवण्याचे. कॉम्पेन्सेशन असं दिलं जातं की मागील 3 वर्षामध्ये ज्या काही सेल डीड झालेल्या असतील त्या सेल डीडमधल्या ज्या काही 50% टॉपच्या सेल डीड असतात त्याचा ॲव्हरेज आणि त्याच्या तुलनेमध्ये जे काही रेडी रेकनर आहे त्या भागातला त्याचे दर यातला जो हायेस्ट दर आहे त्याच्या 4 पटीमध्ये कॉम्पेन्सेशन दिलं जातं. समृद्धीच्या बाबतीमध्ये आपण असं केलं की ज्या शेतकऱ्यांनी कन्सेंट दिली स्वखुशीनी जमीन द्यायची तयारी दर्शवली त्यांना आपण आणखीन 1 पटीत वाढवलं. म्हणजे 5 पटीमध्ये कॉम्पेन्सेशन दिलं. त्यायोगे हे कॉम्पेन्सेशन दिल्यामुळे लँड एक्विजिशन सुकर झालं. म्हणजे आम्ही आता 9,000 हेक्टरचं जे काही लँड एक्विजिशन झालं त्यातलं मोर दॅन 90% लँड एक्विजिशन हे कन्सेंट बेसवरती केलेलं आहे. म्हणजे लोकांना 5 पटीत मोबदला दिला. आणि 10% जे काही म्हणजे लँड एक्विजिशन झालं ते काही डिस्प्यूट्स असतील, भावामधले वाद असतील किंवा अन्य काही कोर्ट केसेस असतील त्यामुळे आम्ही कंपल्सरी लार ॲक्टप्रमाणे केलं. समृद्धी महामार्ग म्हटलं की 2 गोष्टी महत्त्वानं समोर येतात. त्या एक म्हणजे की समृद्धी महामार्गामुळे सर्वच क्षेत्रांसाठी संधी निर्माण झाल्या आणि दुसरं म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये समृद्धी महामार्ग विनाकारण टीकेचा धनी होतोय तो अपघातांमुळे. तर या दोन्हीवरती आपल्याकडनं मला मत जाणून घ्यायचंय. सुरुवातीला संधी कोणत्या निर्माण झाल्या? हे पहा, पूर्वी आता नॅशनल हायवेचं मोठं नेटवर्क आहे महाराष्ट्रामध्ये आणि नॉर्थ साऊथ ही कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे राज्यामध्ये. पण ईस्ट वेस्ट ही जी कनेक्टिव्हिटी होती म्हणजे फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी ही नव्हती. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून ही जी कनेक्टिव्हिटी आहे फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी नागपूर ते मुंबई ईस्ट वेस्ट झाल्यामुळे या ठिकाणी कनेक्टिव्हिटी फास्ट झाल्यामुळे विकासाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर JNPTC कनेक्टिव्हिटी या महामार्गाची होते आहे. त्याच्यामुळं JNPT बंदराची आता जे काही शेतकऱ्याचा माल असेल तो फास्टेस्ट आता बंदरापर्यंत पोहोचेल. दुसरं असं की महामार्गाच्या बाजूने आम्ही 18 टाउनशिप डेव्हलप करतोय. एकूण आमचं नोटिफिकेशन 18 टाउनशिपचं निघालं आहे. एक टाउनशिप कमीत कमी 1,000 हेक्टरची असेल. आता आपण न्यू औरंगाबादचा जेव्हा विचार करतो ते 1,000 हेक्टरपेक्षा जास्त अशी ती न्यू औरंगाबादची टाउनशिप आहे. तर त्यापेक्षा जास्त मोठ्या अशा 18 टाउनशिप महामार्गाच्या बाजूने होत आहेत. आणि त्यामुळे या टाउनशिपमध्ये वेगवेगळे उद्योग वाढीशी लागतील किंवा वेगवेगळे असे वेअरहाऊसेस कोल्ड स्टोरेज युनिट मोठ्या प्रमाणावर होतील. आणि आता जे काही इंडस्ट्रीचं सेंट्रलायझेशन झालेलं आहे हे ठराविक ठिकाणी म्हणजे मुंबई असेल किंवा औरंगाबाद MIDC असेल किंवा नागपूर बुटीबोरी असेल तर हे इंडस्ट्रीचं जे काही सेंट्रलायझेशन होईल ते इंडस्ट्रीज या माध्यमातून डिसेंट्रलाइज होतील. म्हणजे या एक्सप्रेसवेच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज वाढीला लागतील आणि प्रत्येक टाउनशिप जेव्हा डेव्हलप होईल तर या ठिकाणी रोजगार पण मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल प्रत्येक टाउनशिपमध्ये. या योगे साधारणतः 5 लाखाचा असा रोजगार पण उपलब्ध होईल. आणि अशा पद्धतीने संपूर्ण 10 जिल्ह्याचा म्हणजे हा महामार्ग 10 जिल्ह्यातून जातो तर 10 जिल्ह्याचा विकास होईल. त्यासोबतच याला जे काही ॲडजॉइनिंग 14 जिल्हे आहेत याचा पण विकास साधला जाईल. हा झाला विकासाचा मुद्दा. पण गेल्या काही दिवसांमध्ये समृद्धीवरती होणाऱ्या अपघातांमुळे टीका होतीये तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? अपघाताच्या बाबतीमध्ये आता पहा हा 10 जिल्ह्यातून जाणारा एक्सप्रेसवे आहे. एक एक्सप्रेसवे कन्स्ट्रक्शनचं मॅन्युअल आहे इंडियन रोड काँग्रेसचं स्पेशल पब्लिकेशन 99. यातल्या तरतुदीनुसार हा एक्सप्रेसवे बांधलेला आहे आणि इंजिनिअरिंग दृष्ट्या हा परफेक्ट एक्सप्रेसवे आहे. याला इंजिनिअरिंग मार्वल म्हटलं जात आहे. म्हणजे इंजिनिअरिंग दृष्ट्या याच्यामध्ये काही त्रुटी नाही आहेत.
संपूर्णपणे हा परिपूर्ण असा एक्सप्रेसवे आहे. अपघातासाठी आता जर आपण विचार केला तर मी तुम्हाला सांगतो, ॲज ऑन टुडे म्हणजे अगदी कालपर्यंत 72 लाख एवढ्या वाहनांनी या महामार्गावरनं प्रवास केला आहे. 72 लाख वाहनांनी. आणि यापैकी 70 अशी वाहनं आहेत 72 लाखापैकी की त्याला फेटल ॲक्सिडेंट झालेला आहे. म्हणजे ॲक्सिडेंटचा कालचा मी आकडा सांगतो की 151 मृत्युमुखी अपघातामध्ये आतापर्यंत वर्षभरापेक्षा जास्त कालावधीमध्ये झालेले आहेत 70 वाहनामध्ये. आता 72 लाखापैकी 70 वाहनांना अपघात झाले, तर 70 वाहनं सोडून बाकी जे आपण 72 लाखच वाहनांनी जो प्रवास केला आहे तो सेफली प्रवास केलेला आहे. आणि जे काही वाहनाला अपघात झालेला आहे ते वाहन चालकाच्या चुकामुळं किंवा वाहनामध्ये काही त्रुटी असतील, म्हणजे टायर बरोबर नसतील किंवा मशीन्स बरोबर नसतील, वाहन चालकामुळं अशा अपघात झालेले आहेत. तर यावरती अपघात टाळायचा तरी पण आम्ही म्हणजे अगदी म्हणजे कोडल प्रोव्हिजन जे काय आहे तशा तरतुदी केलेल्या आहेत. त्याच्या पुढेही जाऊन अजून आम्ही त्या ठिकाणी ड्रायव्हरचं लक्ष डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी काही ठिकाणी असे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे लावणे किंवा स्कल्पचर्स तयार करणे, पेंटिंग्स तयार करणे किंवा काही काही ठिकाणी 25 किलोमीटरवरती अशा 10 mm थिकनेसच्या रमलिंग स्ट्रिप्स लावणे असं सुरूच आहे ते. पण माझं असं आव्हान आहे की वाहन चालकांनी जर गाडी व्यवस्थित चालवली, वाहतूक नियमाचं जर प्रॉपरली पालन केलं तर मला वाटतं की अपघात होणार नाही. बरोबर. म्हणजे वेग मर्यादा हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वेग मर्यादा घालून दिलेल्या आहेत. असं लहान वाहनासाठी आपण 120ची मर्यादा आहे, बसेससाठी 100ची वेग मर्यादा आहे, बाकी ट्रक्स हेवी व्हेकलसाठी 80ची आहे. प्रत्येकाने या वेग मर्यादेत जर वाहनं चालवली तर मला वाटतं अपघात होणार नाही याच्यावरती. बरोबर. समृद्धीसारखेच अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असलेले प्रोजेक्ट्स MSRDC कडनं होत आहेत. भविष्यात कोणते महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प येणार आहेत? आता हे जे 4 फ्लॅगशिप प्रोजेक्ट जे आहेत त्याच्या प्रोग्रेसमध्ये मी मगाशी सांगितलं. त्या व्यतिरिक्त आता निविदा स्तरावरती 6 प्रकल्प आहेत आमच्याकडे. त्याच्यामध्ये पुणे रिंग रोड आहे, एक मल्टी मॉडल कॉरिडॉर आहे विरार अलिबाग, तिसरा आहे जालना नांदेड एक्सप्रेसवे, चौथा आहे विदर्भातला जे काय आता नागपूर गोंदिया म्हणजे एक्सटेन्शन टू समृद्धी एक्सप्रेसवे, नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे करतोय, भंडारा गडचिरोली एक्सप्रेसवे आहे आणि नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे आहे. असे 6 एक्सप्रेसवे टेंडर स्टेजवरती आहेत. 900 किलोमीटर लांबीचे एक्सप्रेसवे आता निविदा स्तरावरती आहेत, ज्याची किंमत साधारणतः 1,50,000 कोटीचे हे प्रोजेक्ट आहे, टोटल प्रोजेक्ट कॉस्ट. आणि त्याच्याही पुढे पाईपलाईनमध्ये असलेले जे प्रोजेक्ट आहेत ते आता चर्चेमध्ये असलेला आपला जो शक्तीपीठ महामार्ग आहे ज्याची लांबी 802 किलोमीटर आहे, म्हणजे समृद्धीपेक्षा जास्त लांबीचा आहे, गोवा टू नागपूर, तो शक्तीपीठ एक्सप्रेसवे आहे. दुसरा नाशिक पुणे एक्सप्रेसवे येतो आहे. तिसरा नाशिकला आम्ही रिंग रोडचं प्लॅन करतो आहे. आणि कोकण एक्सप्रेसवे आहे. कोकणातून जाणारा एक्सप्रेसवे म्हणजे आपला हा सध्याचा जो काही मुंबई गोवा रोड आहे आणि सागरी मार्ग एक आहे त्याच्यामधनं हा एक्सप्रेसवे जातो. एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी राहील मुंबई ते गोव्याची. ते हे असे पाईपलाईनमधले सुद्धा साधारणतः 2 लाख कोटीचे प्रोजेक्ट आहेत. म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये टेंडर स्टेज आणि पाईपलाईनमधले असे 3,50,000 कोटीचे प्रोजेक्ट करण्याचं MSRDCचं नियोजन आहे येणाऱ्या 10 वर्षासाठीच. बरोबर. जसं आपण म्हणतो की 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपल्याला वाटचाल करायची आहे, हे सरकारने उद्दिष्ट ठेवलंय, तर त्याचा आणि पायाभूत सुविधांचा परस्पर संबंध नेमका आपण कसा सांगाल? नाही, आता पायाभूत सुविधा प्रकल्पाचा जर आपण आता विचार केला, मी तर MSRDC पुरतं जेव्हा सांगितलं आपल्याला की MSRDC मध्ये साधारणतः 1 ट्रिलियनच्या 3% एवढे प्रोजेक्ट आम्ही येणाऱ्या 10 वर्षात प्लॅन करतोय. बाकी पण अन्य पायाभूत सुविधाचे प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये. पायाभूत सुविधामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधले जे काही एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी आहे त्यामध्ये आम्ही अग्रेसर आहोत. बाकी समजा तुमचे इरिगेशनचे प्रोजेक्ट्स असतील, पॉवरचे प्रोजेक्ट असतील, तर वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पायाभूतचे जे आपण प्रकल्पाचा विचार केला तर महाराष्ट्राचा मोठा वाटा याच्यामध्ये निश्चित असणार आहे. आणि जेवढे आपण जास्त प्रोजेक्ट करू इन्फ्रास्ट्रक्चरचे तेवढं आपण त्याच्याजवळ जाऊ. म्हणजे जे काही आपल्याला ते उद्दिष्ट ठेवलेलं आहे समोर ते साध्य करण्यासाठी मदत होईल. खरंय. आपल्याला प्रेक्षकांमधून पण काही प्रश्न घ्यायचे आहेत, मात्र त्यापूर्वी मी एक छोटासा प्रश्न आपल्याला विचारतो. तो म्हणजे मिसिंग लिंक हा जो प्रोजेक्ट आता सध्या सुरू आहे त्याची उत्सुकता खूप आहे, कारण जे मुंबई पुढे प्रवास कायम करतात त्यांना तो प्रकल्प आत्ता कुठेतरी दिसायला लागलाय, पण मूर्त स्वरूपाला अजून थोडा वेळ लागणार आहे. त्यामध्ये काय नेमकं वेगळेपणे काय आव्हानं होती? नाही, मिसिंग लिंक हा जो प्रोजेक्ट आहे ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो लोणावळा आणि खंडाळ्याचा जो काही पोर्शन आहे म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूटपासनं ते आपला जो खालापूरचा टोल आहे, खालापूर टोल नंतर 6 किलोमीटरवरती हे जोडणारी अशी
13 किलोमीटरची लिंक आहे. याच्यामध्ये 8.9 किलोमीटरचं एक ट्विन टनेल, असे 2 टनेल आहेत, म्हणजे एक जाण्यासाठी पुण्याकडे आणि मुंबईकडे येण्यासाठी एक, आणि 1.6 किलोमीटरचे ते पण ट्विन टनेल, आणि मध्ये 600 मीटर लांबीचा एक मोठा ब्रिज आहे. वैशिष्ट्य असं आहे की हा टनेल जो आहे मिसिंग लिंकमधला 8.9 किलोमीटरचा असेल किंवा 1.6 किलोमीटरचा असेल, तो जगातला सर्वात जास्त रुंदीचा टनेल आहे. त्याची रुंदी 23 मीटर आहे आणि आजच्या घडीला तो जगातला सर्वात जास्त रुंदीचा टनेल असेल. आणि याच्यामध्ये फायर फायटिंगची जी सिस्टीम आहे ती अत्याधुनिक अशी फायर फायटिंग सिस्टीम बसवतोय, जी आता देशामध्ये कुठल्याही टनेलला अद्याप केलेली नाही. आपण आता समृद्धी महामार्गावरती कसाऱ्यामध्ये जो टनेल आहे 8 किलोमीटर लांबीचा, तिथे केली आपण. त्याच्यानंतर हे मिसिंग लिंक प्रोजेक्टमध्ये होईल. आता हाय प्रेशर वॉटर मिस सिस्टीम हे फायर फायटिंग सिस्टीम बसवते, हे एक याचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरा जो पूल आहे 600 मीटर लांबीचा, त्याच्यामध्ये असे 2 पायलान आहेत 182 मीटर उंचीचे, म्हणजे 600 फूट उंचीचे, म्हणजे अगदी 60 माळ्याच्या इमारती एवढ्या उंचीचे 2 खांब आहेत. आणि 2 खांबामधलं अंतर 1000 फूट आहे, म्हणजे 1000 फीट हा असा ओव्हरहँग ब्रिज असेल, म्हणजे केबलवरती असेल तो. अच्छा. आणि तेवढ्या उंचीवरती, म्हणजे अगदी म्हणजे ते 182 मीटर खांबाची उंची जरी असली तर त्या व्हॅली, जी टायगर व्हॅली आहे, त्या तळापासनं त्या रस्त्याची उंची 100 मीटरवरती असेल, साधारण 300 फुटावरती. आणि त्या व्हॅलीमध्ये हे काम करतोय. खूप आव्हानात्मक काम आहे. खरंय, महाराष्ट्राच्या सध्याच्या एकूणच पायाभूत सुविधांचा विकास पाहता वेगवेगळे रस्ते, महामार्ग यांनी महाराष्ट्राला दळणवळणाच्या बाबतीत समृद्ध करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. आपण प्रेक्षकांकडून काही प्रश्न घेऊयात. मी आमची सहकारी जान्हवीकडे यापुढची सूत्र देतो. धन्यवाद भूषण. तर सरांनाही काही प्रश्न आहेत, मी सरांना विनंती करेन तुमचा प्रश्न. गायकवाड साहेब, तुम्ही सर फार महत्त्वाचं काम करतात. पूर्वीच्या काळामध्ये नदीच्या काठाला गाव असायचं, त्याला महत्त्व असायचं. आता रोडच्या काठाला जे गाव आहे त्याला महत्त्व आहे. आणि लोक सुद्धा ऑफिसर्स व्हिजिट करतात रोडच्या काठाच्या गावाला. परंतु तुमचे जे रोड्स आहेत त्याच्यामध्ये फक्त वसुली लोकांकडनं करायचं तुम्ही जे ठरवतात, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सूचना करतो, जी छगन भुजबळ साहेबांना केली होती निसर्ग ऊर्जाच्या ह्याच्यातून. करंज नावाचं झाड आहे, 27% डिझेल निघतं त्याच्यातून. त्याला बकरी खात नाही, गाय खात नाही. आणि तुम्ही जर ते लावलं रोडच्या साईडने आणि त्या शेजारच्या शेतकऱ्यालाही भागीदार केला अर्धा, तर तुम्हालाही उत्पन्न वाढेल. लोकांना रस्त्यावर गाडी उभी करायची असते उन्हाळ्यामध्ये, कडक उन्हाळा असतो, आपला झाड मिळेल. आणि एक महत्वाचं दुसरं राहिला की एकदा म्हणजे स्पीडने आपण जाणार नाशिक ते धुळ्यामध्ये, पण त्या ठिकाणी जर 15 ठिकाणी 20 ठिकाणी स्पीड ब्रेकर बसले तर तो स्पीड आपोआप कंट्रोल होतो. आणि अनेक वेळा ॲक्सिडेंट होतात. पहाटेच्या वेळेला हरियाणाला माणूस चालला होता, 3 वाजता पुण्याहून निघाला. माझी गाडी माझा स्पॉन्डिलायटिस असल्यामुळे ते हळू चालते, स्पीड ब्रेकर हळू झाला, त्याने मागून ठोकून दिली. धाबा असला तर धाब्याच्या वशिल्यामध्ये तुमचा इंजिनियर स्पीड ब्रेकर लावून देतो. का स्पीड ब्रेकर असला की ते ढाब्याकडे लक्ष देतात आणि चला बाबा ढाब्यावर जाऊ. पण या माणसांचा स्पीड जो कमी होतो याच्यात तुम्ही काही उपाययोजना केल्या पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रश्न आहेत. मी तुम्हाला पर्सनली भेटेल, पण हे 2-4 मुद्दे जे आहेत ना, हे जरा लक्षात घ्या आणि आम्हाला त्याचं उत्तर द्या. समृद्धी एक्सप्रेसच्या बाबतीमध्ये आपण बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीचे प्लांट्स या ठिकाणी लावायला पाहिजे हे सगळं त्यांच्या सल्ल्याने प्लांटेशन आपण करतो आहे. प्लांटेशन सुरू आहे अजून, नाही सांगतो. आणि आपण मगाशी जे म्हणालात की फ्रूट बेअरिंग ट्रीजच्या बाबतीमध्ये कसं आहे की ते आपण एक्सप्रेसवेच्या बाबतीमध्ये किंवा हायवेच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीचे फ्रूट बेअरिंग ट्रीज लावू नये असं त्याच्या गाईडलाईन्स आहेत. त्याचं कारण असं की फ्रूट बेअरिंग ट्रीज लावलं तर मग आपण त्या ठिकाणी हे वानरं वगैरे जे असतात ते उड्या मारतात, ते अपघाताला कारणीभूत ठरतात. म्हणून फ्रूट बेअरिंग ट्रीज लावू नये अशा पद्धतीच्या सूचना आहेत. ते यानंतर कार्यक्रमाची सूत्र मी भूषणकडे देते. येस, मला असं वाटतं श्री अनिल कुमार गायकवाड सरांनी आपल्या याच्या चर्चेमधनं आपल्या भविष्यातल्या 2030च्या महाराष्ट्राच्या विजनसाठी पायाभूत सुविधांचा नेमका कसा विकास होतोय हे सांगितलं. महत्वाचे प्रकल्प MSRDC कडनं कोणते सुरू आहेत हेही सांगितलं. सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि आपलं हे विजन 2030 मांडलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुर्तास इतकंच. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र. अनिल कुमारजी यांनी व्हिजन 2030 या कार्यक्रमामध्ये खास उपस्थित राहून महाराष्ट्रासंदर्भातलं आपलं व्हिजन मांडलं, आपले विचार मांडले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. जय महाराष्ट्र आयोजित व्हिजन 2030 पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा, सिडको आणि राजश्री लॉटरी. स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.